घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे प्रेमी आलिंगीन आनंदे पूजीन भावे ओवाळीन म्हणे नामा समचरण सरोजम सांद्रणीलाबुदाभम जगननीत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा असो नसो भाव आलो तुझी आठाया आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मगवरी पंढरी राया आलो नसो भालो तुझी आठाया आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मगवरी पंढरी घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पायीन रूप तुझे प्रेमी आलिंगेन आनंदे पूजेन भावे ओवाळीन म्हणे नामा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग अभंगाला सुरुवात करण्या अगोदर दीर्घसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगात कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकाची मायबाप अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबा राय आदी करून श्रीमंत संत सकल संत सावता महाराज आदी करून तुकोबा राय सकल संत मांदियाळीच्या कृपा आशीर्वादानं समापन्न होत असणारा आपला भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचा हा अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत सुंदर अत्यंत भव्य अशा पद्धतीचं नियोजन या यादव परिवाराने या ठिकाणी केले उभ्या महाराष्ट्रामध्ये पखवाजामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे असे महाराष्ट्राचे लाडके वादक आणि जितका सुंदर पखवाज वाजवतात तितकाच सुंदर स्वभाव ज्यांचा आहे असं आपल्याच गावचे भाचे जावाई नाही ना अजून हा आपल्याच गावचे भाचे असणारे मामाला मुलगी आहे का ऐका आपल्याच गावचे भाचे असणारे माझे जीवलग मित्र अत्यंत माझ्यासोबत 4 वर्ष राहिलेले उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी मृदंगामध्ये फार मोठं नाव केलेलं आहे असे माऊली महाराज कोटे कोटी कोटी त्यांनाही धन्यवाद देतो या सगळ्या संगीत क्षेत्रातील मंडळीसाठी माझे 2 वाक्य असतील दत्ता भाऊ वाक्य अत्यंत महत्वाचं आहे ध्यान देऊन वाक्य ऐका थोडा आवाज कमी ठेवा वाक्य अत्यंत महत्वाचं आहे थोडं ध्यान देऊन वाक्य ऐका या सगळ्यांसाठी माझं एक वाक्य असेल इंद्रजित अण्णा ऐका संगीत ही साधना फार कठीण आहे एक वेळेस कीर्तन करणं सोपं आहे पण संगीतामध्ये अट्टहास करावा लागतो संगीतामध्ये साधना करावी लागते मी तर असं म्हणेल गड्या संगीत हे एकांतातलं गूज आहे संगीत हे एकांतातलं गूज आहे संगीत ही हृदयाची भाषा आहे संगीत हे 2 जीवांचे मिलन आहे संगीत म्हणजे अंतरात्म्याने परमात्म्याला दिलेलं एक आलिंगन आहे आणि संगीता वाचून प्रवास म्हणजे वृक्ष वाळवंटातून प्रवास आहे विठ्ठला विठ्ठला
ठिकाणी उपस्थित आहेत. कोटी कोटी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. आपल्याकडे एक तासभर शिल्लक आहे. 1 तास ते तास दीड तासामध्ये अत्यंत महत्वाचं चिंतन मी तुमच्या समोर देणार आहे. ऐका. आज माझ्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग विवेक ज्यांच्या घरी पाणी वाहत होता, भक्तीचा वसा घेऊन हे कुटुंब या वारकरी संप्रदायाच्या पावनभूमीमध्ये उदयाला आलेलं होतं. सातत्याने भविष्य काळावर दृष्टी ठेवून वर्तमान काळ चांगल्या पद्धतीने कसा जगायचा तुमच्या माझ्या सामान्य जीवाला ज्यानं समजावून सांगितलं. देवाचे लाडके लढीवाळ भक्त होते. ज्ञानाचं खंडन आणि अज्ञानाचं मंडन करायचे असे श्रीमंत संत नामदेव महाराज यांचा अवघ्या 2 चरणाचा अभंग आज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. अभंग अत्यंत महत्वाचा आहे. या अभंगाचं वैशिष्ट्य एवढं सुंदर आहे. हा अभंग प्रत्येकाच्या पाठ आहे दादा. हा अभंग प्रत्येक माणसाच्या पाठ आहे. हा अभंग कीर्तनकाराच्या पाठ आहे, गायनाचार्यांच्या पाठ आहे. हा अभंग मृदंगाचार्यांच्या पाठ आहे, माईक सिस्टीमवाल्याच्या पाठ आहे. हा अभंग तुम्हा सगळ्यांच्या पाठ आहे. हा अभंग चित्रकारांच्या पाठ आहे, पत्रकारांच्या पाठ आहे. हा अभंग कीर्तनाला आले त्यांच्या पाठ आहे, जे आले नाही त्यांच्या पाठ आहे, जे यानाला येऊ देत नाहीत त्यांच्या पाठ आहे. आणि एवढा सुंदर सप्ताह चालू असून घरी झोपलेत त्यांच्या सुद्धा. म्हणजे अभंग प्रत्येकाच्या पाठ आहे. अभंगाचं वैशिष्ट्य अत्यंत महत्वाचं आहे आणि खऱ्या अर्थानं गणपती पिरियड चाललाय म्हणून घेतलेला अभंग आहे. विठ्ठला जाहीरनामा देतात. ऐका ध्यान देऊन. या अभंगामध्ये कसल्याही प्रकारची मागणी नाही दादा. या अभंगामध्ये कसल्याही प्रकारची मागणी नसताना नामदेवराय देवासमोर इच्छा प्रगट करून नामदेवराय आपला जाहीरनामा देवासमोर साजरा करतात. मग जाहीरनामा म्हणजे काय? तुम्ही सगळे महाराज मंडळी, सगळी कीर्तनकार, सगळी वादक, सगळी ऐकणारी मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल का हो महाराज, राजकारणामधला जाहीरनामा आम्हाला माहिती आहे पण तुमच्या वारकरी संप्रदायात जाहीरनामा असतो का? ऐका लक्ष देऊन. जसं आपल्या एखाद्या गावचा सरपंच असेल, एखाद्या गावचा आमदार असेल, तो आपल्या गावामध्ये येऊन काय म्हणतो, हे बघा तुम्ही मला बहुमतानं विजयी करा. जर तुम्ही मला बहुमतानं विजयी केलं तर मी तुमच्या गावातले रस्ते दुरुस्त. माझ्यासोबत बोलायचा. आपलं कीर्तन लय अवघड नसतंय. मी इथं घटन मटन पटन रज्जन सरपन ख्यातीन सत्ख्यातीन असत्ख्यातीन पूर्वमेवांसन उत्तरमेवांसन सांख्यन गौतमन कानादनन आबिर्वशनीन विक्षेपन आवरणन मोक्षण अपरोक्षनाशन परोक्षनाशन अनंत व्याप्ती ह्या गोष्टी तुम्हाला सांगणार नाही. सोप्या पद्धतीत कीर्तन कडर, अवघड मी सांगणार नाही. आणि दादा मला सांगा, सोप्या पद्धतीत कळत असेल तर अवघड माणसाने बोलावं का? नाही बोललं पाहिजे. आमचा एक मित्र आहे, त्याला साहित्यिक बोलण्याचा फार नाद आहे. मी त्याला एक दिवशी म्हणलं, दादा तू माझ्या कीर्तनाला का नाही रे आला? तो म्हणला, महाराज मी माझ्या द्विचक्री यानावरून मार्गाक्रमण करत असता माझ्या द्विचक्री यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे आणि त्याच्यामध्ये हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग आहे, त्या रबरी भागाला मैवरील पाषाणानं सच्छिद्र केल्यामुळे त्याच्यामधील हवा नावाचा पदार्थ मल आकाशामध्ये विलीन झाला, करिता आम्ही कीर्तनाला येऊ शकलो नाही. म्हणलं, बोंबल्या पंक्चर म्हण ना. पंक्चर म्हणल्यावर कळत असेल तर मैवरील पाषाणन सच्छिद्र काही करायची गरज आहे का? माझ्यासोबत चालत बोलत कीर्तन करा. कीर्तन अगदी तुमच्या डोक्यामध्ये 8 दिवस का होईना राहील असं मी कीर्तन सांगणार आहे. ध्यान देऊन ऐका.
माझ्यासोबत बोलत बोलत कीर्तन करा. एखाद्या गावचा का सरपंच आमदार आपल्या गावामध्ये येतो काय म्हणतो, मला बहुमतानं विजय करा, मी तुमच्या गावातले रस्ते बांधीन, मी तुमच्या गावात पडलेली शाळा दुरुस्त, बोला, मी तुमच्या गावात पडलेली शाळा दुरुस्त, मी तुमच्या गावात पडलेली शाळा दुरुस्त करीन, मी तुमच्या गावामध्ये पिण्याची टाकी बांधीन. जसा सरपंचाचा आणि आमदाराचा जाहीरनामा आपल्या समोर असतो तसाच माझ्या नामदेवरायाचा जाहीरनामा देवासमोर आहे. काय म्हणतात नामदेवराय? नामदेवराय म्हणतात, देवा जर तू मला या पंढरपुरामध्ये ठेवलं तर मी तुझ्या चरणावर लोटांगण घालीन, मी तुझ्या चरणाचं वंदन करीन आणि तुझ्या सुंदर स्वरूपाला डोळे भरून मी पाहीन अभंगाचं पहिलं चरण. ऐका, नामदेवराय म्हणतात, जर देवा तू मला पंढरपुरामध्ये ठेवलं तर मी तुला प्रेमानं आलिंगन देईन, आनंदानं तुझी पूजा करीन आणि सद्भावनेने तुला ओवाळून दिलेलं जीवन कृताकृत्य करीन. अभंगाचं दुसरं चरण. विठ्ठला अभंगाचा सरळ भाव मी तुमच्या समोर मांडलेला आहे. विस्तृत चिंतन पाहत असताना मुखानं नाम आणि हातानं टाळी वाजवायची आहे. अत्यंत महत्वाचं सांगणार आहे बघा. नामदेवरायाकडे काही साधक मंडळी गेली, काही साधकांना नामदेवरायांना प्रश्न विचारला, का हो नामदेवराय, तुम्ही देवाकडे जाताय, देवाकडे जाहीरनामा देताय किंवा तुमची इच्छा प्रगट करताय. भाऊ नामदेवराय, माझा मुद्दा असा आहे, तुम्हाला एवढं सुंदर शरीर देवानं दिलेलं आहे, मग या शरीराचं करणार काय? नामदेवराय म्हणले, हेच तर शरीर देवाच्या चरणावर अर्पण करायचं आहे. किती सुंदर शरीर आहे दादा आपलं, सुंदर डोळे आहेत, सुंदर नाक आहे, सुंदर कान आहेत, सुंदर हात आहे, सुंदर पाय आहेत आणि याच शरीरामध्ये आवळ्या एवढ्या आकाराचा मेंदू आहे आणि त्या आवळ्या एवढ्या आकाराच्या मेंदूमध्ये एक बॉबिन फिट केली आहे बॉबिनांना आणि त्या बॉबिनवर एक बेल्ट चढवलाय. काय काम करतो तो बेल्ट? तो बेल्ट रात्रन दिवस फिरत राहतो. आपण दिवसभर काय पाहतो त्या बेल्टवर चित्रीकरण होतं, आपण दिवसभर काय ऐकतो ते त्याच्यावर रेकॉर्ड होतं आणि संध्याकाळी झोपताना बटन दाबलं की सगळं आपल्याला आठवायला सुरू होतं. मग काय त्या बेल्टची लांबी? एका जपानच्या विल्सन नावाच्या शास्त्रज्ञानं सांगितलंय, पृथ्वीला 3 प्रदक्षिणा येईल एवढी मोठी त्या बेल्टची लांबी आहे. मग तो बेल्ट कोणाचा 10 वर्ष चालतो, कोणाचा 20 वर्ष, कोणाचा 50 वर्ष, कोणाचा 60 वर्ष, कोणाचा 80 वर्ष, कोणाचा 100 वर्ष. पण आमच्या एका बहादरानं तर हा बेल्ट 1400 वर्ष चालवला होता, भंगार होऊन दिला नव्हता. बरोबर आहे का? चांगदेव महाराजांना 1400 वर्ष बेल्ट तो चालवला होता. माझा मुद्दा असा आहे, एवढं सुंदर शरीर दिलंय. मग नामदेवराय म्हणतात, हे शरीर देवाकडे आपल्याला अर्पण करायचंय. खऱ्या अर्थानं देवाकडे आपलं काहीच समर्पण नाही, उलट आपण देवासोबत व्यवहार करतो. तुम्ही म्हणाल, का हो महाराज, माझी भाषा कळते ना सगळ्यांना, मी काय बोलतोय कळतोय ना, मी मुंबईवरून आलोय, बरं इथला तिथला अंतर जरा लांबच आहे म्हणून म्हणलं. काही काही जिल्ह्यामध्ये भाषा वेगळ्या आहेत महाराज. लातूर जिल्ह्यामध्ये गेलं ना, आता भाऊ होते तिकडे लातूर जिल्ह्यात, तिकडे मी जरा कीर्तनाला 1-2 तास अगोदरच गेलो होतो. तिथले सगळे सरपंच उपसरपंच कार्यकर्ती मंडळी माझ्याकडे आली आणि मला म्हणली, महाराज बऱ्या झाल्या तुम्ही लवकर आल्या. म्या म्हणलं, गडबडीत लुगडं तर नाही ना घातलं म्या, पण तेवढ्यात मला कळालं की इकडची भाषाच असली आहे. म्हणून भाषेत फरक असतो, बाकी काही नाही, ध्यान देऊ नये का. माझा मुद्दा असा आहे की हे शरीर आपण देवाकडे अर्पण करतो, याच्यात काहीच नवल नाही. देवाकडे आपण काहीच अर्पण करत नाही. दादा मला सांगा, देवासोबत आपण मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा व्यवहार करतो. तुम्ही म्हणाल कसला व्यवहार? ऐका, ध्यान देऊन, वाक्य ध्यान देऊन ऐका. अरे एखाद्या पंढरपुराच्या बाजारामध्ये आपण गेलो आणि बाजारामध्ये गेल्याच्या नंतर एखादी पांडुरंगाची मूर्ती पाहिली तर आपण धावत त्या पांडुरंगाच्या मूर्तीकडे जातो. त्या मूर्तिकाराला त्या मूर्तीची किंमत विचारतो. त्यानं 300 रुपये किंमत सांगितली तर आपण 30 रुपयापासून सुरुवात करतो आणि 50 रुपयाला ती मूर्ती घेऊन घरी येतो. तेच मूर्ती आपण आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवतो आणि कोट्यावधी रुपयाची मागणी त्या मूर्तीकडे करतो. हा देवासोबत केलेला व्यवहार. अरे आज आपण देवाकडे जर गेलो तरी माझ्या घरी देवाला एवढूसा नैवेद्य दाखवतात, तुमच्याकडं एवढाच असतो ना. महिला मंडळ केवढा नैवेद्य दाखवता तुम्ही? एवढाच दाखवता. तुम्ही 4-4 पोळ्या खाता आणि देवाला नैवेद्य, त्याला वरण बोटानं लावायचा, भात बोटानं लावायचा. अजूनपर्यंत एकही नैवेद्य मी बंदा भज्जा बघितलाच नाही. भज्जा बी कुरतडून त्याच्यावर ठेवतात.
आणि आपण विचारलं ना, का हो आई, अहो तुम्ही 4-4 पोळ्या खाताना देवाला एवढूसा नैवेद्य दाखवता? ते आपल्याला म्हणतात, बाबा अहो देव कुठं नैवेद्य खात असतो का? ही आपली भोडी भाबडी भक्ती आहे. अरे देव आज सुद्धा नैवेद्य खायला तयार आहे, पण खाऊ घालणारा माझ्या शबरी मातेसारखा. मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव. देव आशान पावायचा नाही र, देव आशान पावायचा नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव काही बाजारचा भाजीपाला नाही र, देव काही बाजारचा भाजीपाला नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव आज सुद्धा खायला तयार आहे, पण खाऊ घालणारा शबरी मातेसारखा पाहिजे. देव आज सुद्धा यायला तयार आहे, पण बोलवणारा माझ्या द्रौपदी मातेसारखा पाहिजे. देव आज सुद्धा रडायला तयार आहे, पण प्रेम करणारा माझ्या राधाराणी सारखा पाहिजे. आणि देव आज सुद्धा झोपायला तयार आहे, पण झोपू घालणारा माझ्या यशोदे मैया सारखा पाहिजे. म्हणून तर आपण म्हणतो ना, कौन कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. कौन कहता है भगवान खाते नहीं, शबरी माँ की तरह हम खिलाते नहीं. कौन कहता है भगवान रोते नहीं, राधा रानी की तरह प्रेम करते नहीं. देव आज सुद्धा रडायला तयार आहे, पण प्रेम करणारा राधा राणी सारखा पाहिजे. जेवढं तुम्ही त्या देवावर प्रेम कराल ना दादा, तेवढा देव तुमच्यावर प्रेम करत असतो. म्हणून तर म्हणतो आपण, जितना रोई रोई राधा काना के लिए, जितना रोई रोई राधा काना के लिए, कन्हैया उतना रोया रोया है सुदामा के लिए. कन्हैया उतना रोया रोया है सुदामा के लिए. कन्हैया उतना रोया रोया है सुदामा के लिए, कन्हैया उतना रोया रोया है सुदामा के लिए. जितनी रोई रोई राधा काना के लिए, जितनी रोई रोई राधा काना के लिए, कन्हैया उतना रोया रोया है सुदामा के लिए. कन्हैया उतना रोया रोया है सुदामा के लिए. कन्हैया उतना रोया रोया है सुदामा के लिए, कन्हैया उतना रोया रोया है सुदामा के लिए. देव आज सुद्धा खायला तयार आहे, पण खाऊ घालणारा माझ्या शबरी माता सारखा पाहिजे. ध्यान देऊन ऐका, देव आज सुद्धा खायला तयार आहे, पण खाऊ घालणारा माझ्या नामदेवरायांसारखा पाहिजे. अरे 5 वर्षाचे होते नामदेवराय, काय अधिकार होता माझ्या नामदेवरायांचा? 5 वर्षाचे नामदेवराय देवाला नैवेद्य खाऊ घालायला गेले, तर पाषाणाची मूर्ती थरथर कापलीन जेवती लागली. नाम्या सवे नोहे हा सामान्य महिमा संतांचा, आणि नैवेद्य हा तिचा मूर्ती जेवी. एवढा अधिकार नामदेवरायांचा होता. त्या नामदेवरायानं हे सुंदर शरीर देवाला अर्पण करायचं सांगितलं. ऐका ध्यान देऊन, आपण कधीही देवावर नाराज असतो. काय दिलं आम्हाला देवानं? देवानं काय दिलं आम्हाला? अरे एवढं सुंदर शरीर देवानं आपल्याला दिलंय. एका शास्त्रज्ञानं तर या शरीराची 222 करोड एवढी किंमत केलेली आहे. ऐका, या शरीरातला एक दात जरी तुटला तरी एक दात बसवायला किती खर्च येतो? बोला ना, किती खर्च येतो? कमीत कमी 25 ते 30 हजार रुपये. तरी सुद्धा आपण म्हणतो देवानं आपल्याला काय दिलं? अरे एवढे सुंदर शरीर देवानं आपल्याला दिलंय. हेच देवाचे फार मोठे उपकार आहेत. विठ्ठला किती सुंदर शरीर देवानं आपल्याला दिलेलं आहे. एक मुद्दा तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या ध्यानामध्ये येईल. एक 80 वर्षाचा म्हातारा माणूस दवाखान्यामध्ये गेला. बरं का अण्णा, एक 80 वर्षाचा म्हातारा माणूस दवाखान्यामध्ये गेला, आणि दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर त्या माणसाने डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब हृदयामध्ये काहीतरी आजार आहे. डॉक्टर साहेबांना सांगितलं हृदयाची यशस्वी पद्धतीने शस्त्रक्रिया करावी लागेल. तर
म्हाताऱ्यानं सांगितलं, डॉक्टर साहेब काही काळजी करू नका, बिनधास्त शस्त्रक्रिया करा, काय खर्च यायचा ते येऊ द्या. मग त्या डॉक्टरनं त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याची शस्त्रक्रिया केली. त्याचं हृदय एका काचाच्या भांड्यामध्ये 3 तास सांभाळून ठेवलं आणि सांभाळून ठेवल्याच्या नंतर 3 तासानं ऑपरेशन सक्सेस झालं. ऑपरेशन सक्सेस झाल्यावर त्या म्हाताऱ्याला सांगितलं, बाबा तुम्ही आता बरे झाले म्हणल्यावर 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं सांगितलं, माझं बिल द्या. डॉक्टर साहेबानं बिल दिलं आणि ते बिल त्या म्हाताऱ्यानं पाहिलं. बिल पाहिल्याच्या नंतर म्हाताऱ्याच्या डोळ्यामध्ये खळकरणं पाणी आलं. बिल होतं 8 लाख रुपये. त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून तो डॉक्टर म्हणला, ओ बाबा, अहो तुमच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलंय. 8 लाख रुपये बिल जास्त होत असेल तर 1 लाख रुपये कमी करतो, पण रडू नका. त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं सांगितलं, ओ डॉक्टर, अहो तुमच्या पैशासाठी मी रडतच नाही डॉक्टर. अहो डॉक्टर, मी या करता रडतोय की गेली 3 तास तुम्ही माझं हृदय काचाच्या भांड्यामध्ये सांभाळलं तर 8 लाख रुपये बिल काढलं. गेली 80 वर्ष झालं माझा देव माझं हृदय सांभाळतोय, पण अजून बिलच पाठवलं नाही. देव कधी आपल्याला बिल पाठवत नाही दादा, ध्यान देऊ नाही का. देव कधी आपल्याला बिल पाठवत नाही, पण देव सांगत असतो, दादा तुम्ही एक काम करा, माझ्या नावाचं बिल तुम्हाला फाडायचंय ना. देव म्हणत असतो, माझ्या नावाची पावती तुम्हाला फाडायची आहे ना, तुम्ही एक काम करा. धारूर नावाचा तालुका आहे आणि त्याच्या जवळच धुनकवड नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये माझ्या नावाने अखंड हरिनाम सप्ताह चाललाय. त्या गावामध्ये जाऊन माझ्या नावाची एखादी पावती फाड, पुन्हा तुला ससून मध्ये पावती फाडायची गरज नाही. विठ्ठला एवढं सुंदर शरीर. कमाले धर्म धन प्यारे सफर में काम आएगा. कमाले धर्म धन प्यारे सफर में काम आएगा. कमाले धर्म प्यारे सफर में काम आएगा. कमाले सफर में काम आएगा. पर भाई सब है सुख के साथ आते. पर भाई सब है सुख के साथ आते. सब है सुख के साथ. भरोसा कर तू ईश्वर पर, तुझे धोखा नहीं होगा. कमाले धर्म धन प्यारे सफर में काम आएगा. कमाले सफर में काम आएगा. कमाले धर्म धन प्यारे सफर में काम आएगा. तुम्हाला आवडलं नाही का काय बाप्पा अण्णा. कमाले धर्म धन प्यारे सफर में काम आएगा. काय गोड आहे हो. खरं सांगू का तुम्हाला, इथं आल्याच्या नंतर कीर्तनाला अन्न नाहीत असं कळाल्यावर मी पुन्हा माझ्या मनामध्ये आणलं की आज कबीर आणि कमाल सांगायचे. विठ्ठला एवढं सुंदर शरीर आपल्याला देवानं दिलेलं आहे. जीवनामध्ये येऊन धन कमवून परमार्थ कधीतरी आपल्याला करायचा आहे. हे शरीर काय आपल्याला फुकट भेटत नाही. खरं सांगू का महाराज, या शरीराचा योग्य वापर आमच्या ह्या वारकरी संप्रदायातील मंडळींनी केला. तुम्हाला सगळ्यांना सांगतो महाराज, ही देव भेटावा यासाठी कधीच गायन करत नाहीत. सगळ्यांची माफी मागून बोलतो मी, ध्यान देऊ नाही का. मृदंग वादक मृदंग वाजवतो देव भेटण्यासाठी नाही. मी माफी मागेल सगळ्यांची. प्रथमतः मृदंग वादकाची माफी मागून बोलतो, दादा आपण कितीही मृदंग वाजवा पण पखवाज वाजून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कधीही ध्यानात राहू द्या. आपण कितीही विना वाजवा पण विना वाजून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कधीही ध्यानात राहू द्या. आपण कितीही टाळ वाजवा पण टाळ वाजून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट ध्यानात राहू द्या. हे जरी खरं असलं तरी कीर्तन सुटल्यावर हे तिघं माझ्याकडे येतील, का हो महाराज, टाळ वाजून देव भेटत नाही, विना वाजून देव भेटत नाही, पखवाज वाजून देव भेटत नाही. हे जरी खरं असलं तरी आम्ही तिघं असल्याशिवाय तुझं कीर्तन सुटत नाही, हे तू ध्यानात राहू दे. अरे तुम्ही तिघं असल्याशिवाय माझं कीर्तन सुटत नाही तर हा तर पार्ट नंबर 2 आहे.
तुम्ही तिघा असल्याशिवाय माझं कीर्तनच सुरू होत नाही, हा पार्ट नंबर 1 आहे. तरी सुद्धा मी माझ्या मतावर ठाम आहे. एक क्लुप्ती देतो, उत्तरार्धात आनंद मिळेल, ध्यान देऊन ऐका, फार गमतीशीर आहे. महिला मंडळ, तुम्ही सगळ्या महिला लग्नामध्ये नाव घेता कशासाठी? पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? तुम्ही सगळ्या नाव घेता. महिला या शब्दाचा अर्थ काय हो? मही म्हणजे पृथ्वी, इला म्हणजे सरस्वती. आपण या पृथ्वीवर जन्माला आल्याच्या नंतर सरस्वतीचं सगळ्यात अगोदर ज्ञान जी माऊली आपल्याला करून देते तिला महिला असं म्हणतात. मग महिला मंडळ लग्नामध्ये नाव घेता पती भेटावा यासाठी का भेटलेला पती अखंड आपल्या संसारामध्ये आपल्यासोबत टिकून राहावा यासाठी? बोला ना, तुमचे लग्न झालेत ना? हा मग बोला ना. पती भेटलेलाच आहे, पण भेटलेला पती अखंड आपल्या जीवनामध्ये टिकावा म्हणून तुम्ही नाव घेण्याची पद्धत आहे ना इकडं आहे. आता तर लय नावं घेतात महाराज, काही बी नावं आले. त्या दिवशी मी एक नाव ऐकलं, चांदीची सायकल, त्याला सोन्याच्या तारा, आणि राव निघाले फिरायला तर कलेक्टर घालतो वारा. मी मनातली मनात म्हणलं, हे राव नेमके काय मंत्री फिंत्री काय आहेत का? ती बाई माझ्याकडे येऊन म्हणली, काय नाही महाराज, ऊस तोडाय जातात. ऊस तोडायला जाणाराला वारा कोण घालायले? कलेक्टर. अहो महाराज, काय सुंदर सप्ताह चाललाय. या जनार्दन भाऊ कुठे आहेत? इथं कुठे आहेत? पटका. बाबा ऐका, आता हे जुन्या काळातली नावं किती सुंदर असायची. नाट्यवाल्यांना विचारा महाराज, ज्यांनी डोक्यावर पदर घेतलाय ना, ज्यांनी डोक्यावर, बाकीच्या राहू द्या, आता नका घेऊ, ज्यांनी डोक्यावर पदर घेतलाय ह्या म्हाताऱ्या बायांना विचारा की जुन्या काळात आजची किती सुंदर नावं असायचं. एक नाव घेतलं तर अख्ख्या महाराष्ट्राचं दर्शन व्हायचं. ऐका, जनार्दन भाऊसाठी नाव घेतो ते मी, किती सुंदर नाव असायचं. आधी केली बार्शी पैठण केलं. गेल्या वर्षी पैठणची माता कवर, पंढरपूरला जायची आवड, पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याची हवा पाहू, कैकाडी महाराजाचा मठ पाहू, कैकाडी महाराजाच्या मठाला घालते मी वेडा. पुढा आला वाकडीचा वडा, वाकडीच्या वड्याला सोन्याची हलकी, पुढे आली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा, पुढे आला गोपाळपुरा, गोपाळपुऱ्यात जनाबाईचा खेळ. आता झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीला थोर साधू संत, थोर साधू संतांची करते मी सेवा. पती म्हणतात माहूरला जावा, माहूरची साडी औंढा नागनाथाची पाहू फडी, औंढा नागनाथापाशी झाली दाटी. बासरला येणं केलं सरस्वतीसाठी, सरस्वतीपाशी एक मुक्काम राहू. राजूरचा गणपती पाहू, राजूरच्या गणपतीपाशी चतुर्थी सोडली. काही परळीला आले ग बाई, परळीच्या देवा शिवरात्रीला हवा. पती म्हणतात काशीला जावा. काशीला केले 4 धाम, आधी केली ब्रह्मगिरी, नंतर केली त्र्यंबकेश्वरी. त्र्यंबकेश्वरी पाशी एक मुक्काम राहू. शिर्डीचा साईबाबा पाहू, शिर्डीच्या साईबाबा पाशी धनुष्यबाण. मुंबईत मुंबादेवी छान, मुंबईत मंत्र्यांची भरली सभा, आणि जनार्दनराव पाटलाच्या पाठीमाग परमेश्वर उभा. विठाल जुना काळच लय सुंदर होता. काय शिक्षण असायचं जुन्या काळातलं. आताच शिक्षण तर मला काही कळतच नाही सर. आताच शिक्षण असं आहे, a स्क्वेअर फूट प्लस b स्क्वेअर फूट इज इक्वल टू c स्क्वेअर फूट. शिकवणारालाही कळना कमन शिकवलं, आणि शिकणाराचं तर बजेटच बसलं नाही. जुन्या काळातलं शिक्षण होतं पावकी, निमकी, दीडकी, पाऊनकी, सव्वाकी, आकरकी. बरोबर का बाबा? पाव 1, पाव 2, अर्धा, पाऊन त्रिक, पाऊन, पावचक 1, पाव 5 सव्वा, पावसक 1.5, पावसत 1.25, पाव 8 2, पाव 9 सव्वा 2, पाव 10 2.5, निम 1 निम, निम 2 1, निम त्रिक 2, निम चौक 2, निम 5 2.5, निमसक 3, निमसत 3.5, निमट 4, निमनम 4.5, निमदाय 5, पाऊन 1 पाऊन, पाऊन 2 दिन, पाव त्रिक सव्वा 2, पाऊन चौक 3, पाऊन 5 पावणे 4, पाऊन 6 4.5, पाऊन 7 सव्वा 5, पाऊन 8 6, पाऊन 9 पावणे 7, पाऊन 10 7.5. असे लय मोठे येतात, पण या पाकिटात इतके सांगत नाही. माझा मुद्दा असा आहे की महिला मंडळ लग्नामध्ये नाव घेतात पती भेटावा म्हणून नाही, तर भेटलेला पती अखंड आपल्या जीवनामध्ये टिकावा म्हणून. तसे आमचे टाळकरी मंडळी, आमचे मृदंगाचार्य, आमचे विनेकरी देव भेटावा म्हणून वाजवतच नाही, तो आम्हाला भेटलेलाच आहे, तो अखंड हृदयामध्ये टिकून राहावा म्हणून चाललेला अट्टहास. विठाला म्हणून तर आपण म्हणतो लावून मृदंग श्रुती टाळ घोष, आणि सेवू ब्रह्मरस आवडीने. टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुरला छंद,
भोग भोगिता आटला भेद आणि ज्ञान गिळोनी गोविंदुगा गावा गा. म्हणजे एवढं सुंदर अट्टहास, एवढी सुंदर त्या ठिकाणी साधना चाललेली देव भेटावा म्हणून नाही, तो भेटलेलाच आहे अंतकरणामध्ये टिकावा म्हणून. माझा मुद्दा हा चाललेला होता. दिलेलं शरीर आमच्या वारकरी संप्रदायातील वारकरी मंडळीनं अत्यंत महत्वाच्या कामाला लावलंय. म्हणून माझा मुद्दा, हे शरीर आपल्याला फुकट भेटत नाही अण्णा. याच्या पाठीमागे 3 कारणं अत्यंत महत्वाची आहेत, ध्यान देऊन ऐका. याच्या पहिलं कारण असं आहे, आपल्या जीवनामध्ये आपली वासना शिल्लक असेल तर आपल्याला मनुष्य देह भेटतोय. आपल्या जीवनामध्ये आपलं कर्म शिल्लक असेल तर मनुष्य देह भेटतोय. आणि आपल्या जीवनामध्ये पाप शिल्लक असेल तर मनुष्य देह भेटतोय. एका एकाचं चिंतन पाहू. पाप शिल्लक असेल तर मनुष्य देह भेटतोय. म्हणून तर आपण म्हणतो पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. आपल्या जीवनामध्ये वासना शिल्लक असेल तर मनुष्याचा देह भेटतोय. म्हणून तर आपण म्हणतो जडभरत राजा हरणे गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आपल्या जीवनामध्ये वासना शिल्लक असेल तर आपल्याला जन्म घ्यावा लागतोय. आणि अत्यंत महत्वाचा घटक आहे, आपल्या जीवनामध्ये कर्म शिल्लक असेल तर आपल्याला जन्म घ्यावा लागतोय. केले कर्म झाले तेच भोगा आले आणि उपजले मेले ऐशे किती. मनुष्याच्या जीवनामधील अत्यंत महत्वाचा घटक आहे कर्म नावाचा. तुम्ही जसं कर्म कराल तसं फळ तुम्हाला देव देणार आहे. तुम्ही वाईट कर्म केलं तर फळ सुद्धा वाईट आहे, आणि तुम्ही चांगलं कर्म केलं तर फळ सुद्धा वाईट आहे. महाभारतामधलं एक उदाहरण सांगतो बघा. कसं असतं, महाभारतामध्ये सुद्धा समर्पण अत्यंत महत्वाचं होतं. देवापाशी भक्तीचं समर्पण होतं, नामाचं समर्पण होतं. बघा काही काही लोक मला लय फसवतात महाराज, मला लय भोळ समजतात महाराज. काय लय अवघड आहे. एक जण माझ्या दर्शनाला आला आणि दर्शनाला येऊन माझ्या पाया पडला. म्हणला जय हरी बाब. म्हणलं जय हरी. पायावर 200 रुपये ठेवले, मी घेतले आणि खिशात घातले. म्हणलं जय हरी. म्हणला मंडळी आहे. म्हणलं बर. म्हणला पोरगा होईन का पोरगी. आता मी म्हणलं नाही सांगावं तर 200 महागारी घेतय, सांगावं तर आपल्याला येत नाही. आम्ही म्हणलं पोरगा होईन पोरगा. ते माझ्या आई पुढचं होतं. म्हणलं पोरगा नाही झाल्या. आम्ही म्हणलं पोरगा नाही झाल्या पोरगी नक्की होईन महाराज. मला सांगा, मला जर हे कळत असतं तर मी धारूरला एखादा स्टॉल टाकला असता दाता भाऊ. नारळाव मला जर कळलं असतं मी सुरू केलं असतं. नारळ 200 रुपये पोरग, नारळ 200 रुपये पोरग, 100 पोरगी 200 पोरग, 100 पोरगी. भर उन्हाळ्यात या लॉकडाऊन मध्ये कोरोना एवढा वाईट गेला महाराज आम्हाला, एवढा वाईट गेला माऊली. शेतकऱ्याला जरा कोरोना मऊ मऊ गेला, पण आम्हाला मोठा खरबूड गेला बघा. तुम्ही म्हणताल तुम्हाला कसं काय झालं महाराज, सांगतो तुम्हाला. बघा, कपटेन शत्रू पण धनेन कांता. शत्रू जिंकायचा असेल तर कपट करावं लागतं, आणि बायको जिंकायची असेल तर पैसा कमवावा लागतो. 3 महिने लॉकडाऊन, 1 रुपया घरी आहे ना. जाणकार लोकांच्या लक्षात आला असेल. 3 महिने लॉकडाऊन महाराज. बँकेतलं बँक बॅलन्स संपायला लागलं. दुपारची वेळ होती, खाटावर झोपलेलो होतो अण्णा. बायको तिथं जवळ आली, म्हणली ओ महाराज, अहो बँकेतलं बँक बॅलन्स संपत चाललंय, बघा कुणाचा 10वा 12वा 13वा. म्या म्हणलं अगं तिकडच जाळायलेत, तिकडच माती करायलेत, इकडं कोणी द्यायना बी झालंय. तिला जरा माझ्या बोलण्याचा राग आला बर का व्यंकट, जरा राग आला. पण राग येऊन महागारी कसं बोलाव. महागारी बोलावता आपला नवरा जी टॉकीज चॅनलचा कीर्तनकार, टीव्हीला कीर्तन नवऱ्याचे, मोठा महाराज कसं बोलाव. नाही बोलली, पण राग आला. दुपारची वेळ झोपलेलो होतो, झाडून काढत होती, आणि झाडून काढता काढता दरवाजातून केर बाहेर टाकायचा त्या हुड्यात तिथे एक कुत्रं आलं, आणि तिने त्या कुत्र्यावर घालून म्हणली हाड 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 म्हणली, हितच खपतोय. 3 महिने झालं. विठाल मला मुद्दा सांगायचा होता
की देवाची भक्ती, देवाचं समर्पण, देवाला ओळखणं वेगळं आहे. कर्म जसं करणार आहे तुम्ही तसं तुम्हाला देव फळ देणार आहे. मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता, मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता, मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता, मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता. जो कोई गलती करनी करता, जो कोई गलती करनी करता वैसा ही फल पाता. दाता के दरबार में सब लोगों का खाता, मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता, दाता के दरबार में सब लोगों का खाता, मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता. मेरे दाता के दरबार में सब लोगों का नाता. जमायले ना मला ते. ऐका काय गोड प्रमाण आहे महाराज. नाता का खाता? खाता. हा खाता, बरोबर बरोबर, खाता. ऐका, त्याच्याकडे सगळ्यांचा हिशोब आहे. तुम्ही जसं कर्म कराल तसं वहीवर टिपून ठेवितोय. अलग ध्यानात. ऐका, मला महाभारतातलं एक उदाहरण तुम्हाला द्यायचंय. कर्म किती वाईट असतं बघा. ध्यान देऊन ऐकलं तर कीर्तन कळेल. भ्रुवक्षत्र नावाचा एक राजा महाभारतामध्ये होऊन गेला. काशीप्रसाद जयस्वाल नावाची व्यक्ती सांगून गेली, भ्रुवक्षत्र नावाचा एक राजा आहे आणि त्या भ्रुवक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव होतं हस्ती. त्या हस्ती नावाच्या पोरानं जे गाव वसवलं त्या गावाचं नाव हस्तिनापूर. क्या बात आहे. त्या गावाचं पहिलं नाव हस्तिनापूर, दुसरं नाव इंद्रप्रस्थनगर, तिसरं नाव योगिनीपुरा, चौथं नाव सिरी, पाचवं नाव किलासिरी, सहावं नाव लालकोट, सातवं नाव जहापना, आठवं नाव तुबलकाबाद, नववं नाव मुबारकबाद, 10वं नाव फिरोजाबाद, 11वं नाव अकबराबाद, 12वं नाव देहली, 13वं नाव चिराग देहली, 14वं नाव दिल्ली आणि 19 फेब्रुवारी 1931 ला इंग्रज अधिकारी व्हाईस ट्राय यानं त्याचं नाव ठेवलं नवी दिल्ली. तो भ्रुवक्षत्र नावाचा राजा, त्या पोराचं नाव होतं हस्ती. त्या हस्ती नावाच्या पोराला पुढे एक पोरगा झाला, त्याचं नाव होतं नहुंश. नहुंचा पोरगा ययाती, ययातीचा पुरू, पुरूचा कृकण्यू, कृकण्यूचा मतिनार, मतिनारचा सेविनार, सेविनारचा दिविरथ, दिविरथचा आदिरथ, आदिरथचा नवरथ, नवरथचा तपलीचा, तपलीच्याचा वृक्ष, वृक्षाचा संवरण, संवरणला पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव होतं कुरु. म्हणून त्या घराण्याला नाव पडलं कुरुवंश. मग त्याच्याच घराण्यामध्ये कुळामध्ये पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव होतं प्रतीप. त्याला 3 मुलं, देवापी, बाल्लिक, शांतनू. देवापी संन्यासी झाला, बाल्लिक महाभारत युद्धामध्ये मेला आणि शांतनू हस्तिनापुराचा राजा झाला. त्या शांतनूला पुढे 2 बायका, गंगा नदीपासून झालेला आणि वाचलेला एक मुलगा, त्याचं नाव होतं देवव्रत. त्यानं भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं नाव पडलं भीष्माचार्य. पुढे त्याची बायको, तिचं नाव होतं सत्यवती. त्या सत्यवतीपासून त्याला 2 मुलं झाले, एकाचं नाव चित्रवीर आणि दुसऱ्याचं नाव चित्रांगत. त्याच्याच कुलामध्ये पुढे 2 मुलं झाले, एकाचं नाव होतं धृतराष्ट्र आणि दुसऱ्याचं नाव पंडू. पंडू नावाचा राजा, त्या पंडू नावाच्या राजाला पृथा नावाची एक बायको होती. आपण सगळेजण तिला कुंती असं म्हणतो, तिचं खरं नाव पृथा. त्या पृथेला विवाह कालापूर्वी एक मुलगा झाला, त्याचं नाव होतं वसुसेन. आपण सगळेजण त्याला कर्ण असं म्हणतो. आणि त्या विवाह कालाच्या नंतर तिला 3 मुलं झाले, धर्मराज, युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. तिची सवत जी होती मद्र देशातील एका राजाची मुलगी होती, तिचं नाव होतं माद्री. माद्री नावाच्या त्या तिच्या सवतीला 2 मुलं झाले, एकाचं नाव होतं नकुल आणि दुसऱ्याचं सहदेव. इकडं धृतराष्ट्र नावाचा राजा, त्या धृतराष्ट्र नावाच्या राजाला एक बायको होती, तिचं नाव होतं गांधारी. तिचं नाव मूळ ती गांधारी म्हणजे गांधारची होती. तिचं माहेर गांधार, अफगाणिस्तानची पहिली राजधानी गांधार. त्या काळचं नाव गांधार, अलीकडचं कांधार, नंतर कंदार. ऐका, 1929 ला उपस्थान, नंतर उपगस्थान, नंतर अफगाणिस्तान. 1985 सार्क परिषदेची स्थापना. 2002 सार्क परिषदेचा 8वा देश म्हणून अफगाणिस्तान भारताच्या पंक्तीला बसला. म्हणून जी गांधारी होती तिचं माहेर कुठलं होतं? गांधार. मग ती गांधारी महान श्री, बरं, गांधारी महान श्री
स्वतःच्या मालकाला दिसत नाही म्हणून दृष्टी असताना सुद्धा स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून उभं आयुष्य मालकासाठी खर्च जिने केलं तिचं नाव गांधारी. सांगेल मी तुम्हाला, गांधारीला 100 भाऊ होते. जसे गांधारीला मुलं 100 झाले, तिचा सगळ्यात पहिला पोरगा दुर्योधन, आणि तिचे 100 भाऊ होते. मग मला सांगा, ज्यांचे भाचे इतके आगाऊ त्याचे मामा कसे असतील? माऊली नाही, माऊली म्हणतोय माझे चांगले ऐका. दुर्योधनाचं कर्म फार वाईट होतं. मला कर्म सांगायचं तुम्हाला. काय झालं, वयाच्या 16व्या वर्षाचा दुर्योधन होईपर्यंत तो त्या ठिकाणी हस्तिनापुरात राहिला. पण नंतर दुर्योधन अफगाणिस्तानला कंधारमध्ये गेला, आणि कंधारमध्ये गेल्याच्या नंतर शकुनी सकट त्याचे 100 मामा त्यानं जेलबंद केले. आणि जेलबंद केल्याच्या नंतर सगळ्याला 4-4, 8-8 हरभरे फुटाने खायला द्यायचा. सगळे असे लुकडे व्हायला लागले. सगळ्या मामांनी सांगितलं, शकुनीनं सगळ्यांना सांगितलं, हे बघा, तुम्ही सगळ्यांच्या हरभरे फुटाने मला खायला द्या, आणि तुम्ही हरभरे फुटाने मला खायला दिल्याच्या नंतर मी तंदुरुस्त होईल. बाकीच्यांना सांगितलं, तंदुरुस्त झाल्यावर काय करशील? म्हणे मी दुर्योधनाच्या दिल्लीला राजधानीला जाईल. म्हणे पुढं तिथं गेल्यावर काय करशील? म्हणे मी त्याचा विश्वास जिंकेल. विश्वास जिंकून काय करशील? तो विश्वास जिंकून त्या शकुनीनं सांगितलं, असे काही सल्ले त्या दुर्योधनाला देईल की जसे त्याने माझे 100 भाऊ जेलमध्ये मारले, तसे मी सुद्धा 100 भाऊ माझ्या डोळ्यासमोर त्याचे मारल्याशिवाय राहणार. मग मला सांगा, कौरवांचा नाश होण्याच्या पाठीमाग सगळ्यात मोठा हात कोणाचा होता? सल्लागार समितीवर कोण होतं? भांजे दुर्योधन. बरोबर आहे का? मग दुर्योधनाचं कर्म वाईट, तशी त्याला फळं भोगावी लागली. तसं आपल्या सुद्धा जीवनामध्ये कर्म चांगलं केलं तर आपल्याला फळ चांगलं आहे, आणि कर्म वाईट केलं तर आपल्याला फळ वाईट आहे. विठ्ठला विठ्ठला ऐका, हे उदाहरण काही काहींच्या डोक्यावरून गेलं असेल. जरा काही काहींना वाटलं असेल, काय बाबा ही वंशावळ सांगत बसले महाराज, आम्हाला तर काहीच कळेना. ऐका, सामान्य लोकांसाठी एक उदाहरण देईल, कर्म किती वाईट आहे, ध्यान देऊन ऐका. सोन्या चांदीचे व्यापारी होते. सोन्या चांदीचे व्यापारी बाजारामध्ये गेली. गाडी फार तोलामोलाची आहे. 1 कोटी 2 कोटी रुपयाचा माल त्या सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांना बाजारामध्ये भरला, आणि माल बाजारामध्ये भरल्याच्या नंतर त्या व्यापारी आपल्या गावाकडे निघू लागले. पण जसे जसे व्यापारी गावाकडे निघाले होते, तसं तसं सूर्य मावळतीकडे चालला होता. अंधार पडू लागला होता. त्या व्यापाऱ्यांना वाटलं रस्ता चोरीचा वाटतोय, म्हणून त्या व्यापाऱ्यांनी ठरवलं की कुठंतरी मुक्कामाची व्यवस्था व्हायला पाहिजे. म्हणून त्या व्यापाऱ्यांनी एक बल्ब पाहिला. व्यापारी बल्बाच्या दिशेने निघाले, आणि बल्बाच्या जवळ गेल्याच्या नंतर भला मोठा बंगला त्या व्यापाऱ्यांना दिसला. भला मोठा श्रीमंत माणूस. त्या व्यापारी श्रीमंत माणसाकडे गेले, विनंती केली, दादा, आम्ही सोन्या चांदीचे व्यापारी आहोत. 1 कोटी 2 कोटी रुपयाचा माल आमच्या गाडीमध्ये आहे. इथून आमच्या गावाकडे जाण्यासाठी आम्हाला रस्ता चोरीचा वाटतोय. मुक्कामाची व्यवस्था होईल? त्या श्रीमंत माणसानं सांगितलं, का नाही दादा, गाडी गेटच्या आतमध्ये लावा. त्या व्यापाऱ्यांनी गाडी गेटच्या आतमध्ये लावली, आणि त्या श्रीमंत माणसानं त्यांना जेवू घातलं, आणि समोर सांगितलं, हे बघा, पुढं गादी आहे, पुढं पलंग आहे. त्या गादी पलंगावरती रोज माझी 2 मुलं झोपलेली असतात, पण ती 2 मुलं आज शेताला पाणी देण्यासाठी शेतात गेलेली आहेत. तुम्ही त्यांच्या जागेवर झोपा. ते सोन्या चांदीचे व्यापारी त्या गादी पलंगावरती झोपली गेली, आणि झोपल्याच्या नंतर हा श्रीमंत माणूस सुद्धा त्याच्या खोलीमध्ये जाऊन झोपला गेला. पण झोपता झोपता ह्या श्रीमंत माणसाच्या डोक्यामध्ये एक विचार आला की आपल्याला अजून श्रीमंत व्हायचं आहे, अजून श्रीमंत व्हायचं आहे. दादा हो, तुम्हाला जर तुमची श्रीमंती मोजायची असेल ना, श्रीमंतीच मोजायची असेल तर गाडी बंगला पैसा माडी याच्यावर तुमची श्रीमंती कधीच मोजू नका. तुमची श्रीमंतीच मोजायची असेल तर दुःखाच्या प्रसंगी तुमच्या डोळ्यामध्ये 2 थेंब पाणी येऊ द्या, आणि ते 2 थेंब पाणी पुसण्यासाठी किती हात समोर येतात ते बघा. त्या हाताची संख्या मोजा, त्याच्यावरून तुम्हाला तुमची श्रीमंती कळेल. ते सोन्या चांदीचे व्यापारी त्या गादी पलंगावरती झोपली गेली. हा श्रीमंत माणूस त्याच्या खोलीमध्ये झोपला होता. झोपता झोपता त्याच्या डोक्यामध्ये विचार आला, या व्यापाऱ्यांचा खात्मा करायचा. त्यानं 4 मारेकरी बोलवली.
त्या मारेकरांना सांगितलं बरोबर पहाटे 4 वाजता तुम्ही यायचं आहे, या 2 व्यापाऱ्यांचा काटा काढायचा आहे, निम्मा तुम्ही घ्यायचा आहे, निम्मा मला द्यायचं आहे आणि आपल्याला अजून श्रीमंत व्हायचं आहे. ठरलं महाराज. मारेकरी निघून गेली. पहाटे 4 वाजता मारेकरी येणार, त्या दोघांचा काटा काढणार आहे दादा. पण बरोबर पहाटे 3 वाजता शेतात गेलेली या श्रीमंत माणसाची 2 मुलं घरी आली. पाहिलं आपल्या गादी पलंगावरती कोणीतरी झोपलंय. ओ दादा, तुम्ही आमच्या गादी पलंगावरती झोपलेला आहात, उठा. व्यापारी उठून निघून गेली. त्या श्रीमंत माणसाची 2 मुलं त्या गादी पलंगावरती झोपली गेली आणि ठरल्याप्रमाणे बरोबर पहाटे 4 वाजता ते मारेकरी आली गेली आणि त्या 2 पोरांचा काटा काढला गेला. तोच माणूस नाथरायांकडे गेला आणि नाथरायांना म्हणला, का हो महाराज, मी परमार्थ करतोय, कीर्तन करतोय, नामचिंतन करतोय, पण माझ्या घरातली तरणी बाण 2 पोरं मारावीत. नाथरायांना सांगितलं, काही कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, शरीर भेटलंय. मग नामदेवराय म्हणतात ते शरीर आपल्याला देवाच्या चरणावर अर्पण करायचंय. नामदेवराय देवाचे एवढे एकनिष्ठ भक्त होते महाराज, तेवढी एकनिष्ठता आपली नाही. आपलं असं झालंय वारा गणेश देव बदलतोय महाराज. आपल्या बुधवार आला की पांडुरंग, गुरुवार आला की गजानन बाबा, शुक्रवार आला की संतोषी माता, शनिवार आला की बजरंगबली, रविवार आला की खंडोबा, सोमवार आला की महादेवन, मंगळवार आला की देवी. देवीचे गाणे तर लय असतात महाराज. एक गाणं ऐकलं होतं मी, असं गाणं होतं, वाकडी टोपी तिरक्या भांगावरी र अन आंबाची नजर शिंगाड्या बोकडा. लय करामतीचे नमुन्याची लोक बघायला भेटतात महाराज. एकदा काय झालं माऊली, आता जाऊ द्या, माझ्याकडे वेळ 5-10 मिनिटं लांबलं तर जमल का? अण्णा असंच झालं. एका कीर्तनात म्हणलं कवर चालू द्यायचं, पाठी मागून एक म्हातारा उठलाय मला म्हणताय चालू दे उजाड उस्तार. माणसाला नमुन्याचे भेटतात. काय झालं बघा, सासवडचं कीर्तन केलं, जेजुरीला दर्शनाला आलो महाराज. आता जेजुरीला दर्शनाला आल्यावर अण्णा मी दर्शन केलं आणि पायऱ्यावरती बसलो. पण पायऱ्यावर बसल्यावरती तर गंमत अशी आहे, नवीन जोडपं गेलं की दत्ता भाऊ बायको खांद्यावर घेऊन 5 पायऱ्या चढावं लागतंय. आता तिथं पायऱ्यावर मी बसलो होतो, पण बसल्यावर तिथं काही गमती बघायला भेटल्या. तिथं एक गंमत अशी बघायला भेटली, एक जोडपं होतं तिथं 35-55चं. जे 4G त्याच्या लगेच लक्षात येईल आणि जे 2G त्यांनी ऐकूच नाही. एक जोडपं होतं 35-55, म्हणजे बाई 55 किलो गडी. म्या मनात म्हणलं ह्या रामाला काय हे धनुष्य उचलत नाही गाड्या. ते समोर
पाशी आला आणि पायरी पाशी आल्यावर 4-5 पोरांनी आडीलं. हे बघा बायको खांद्यावर घ्यावा लागल नाही तर 500 रुपये फाईन फाडावं लागेल. महाराज माझा 1 तास 1.5 तास गेला तिथं. तसले प्रकरण असल्यावर आपण तास बसत असतो. महाराज त्या पोराकडे 500 रुपये द्यायला नव्हते, पण 55 किलोचं गठुडं 35 किलोच्या पोराला उचलायचं होतं. माझ्या काळजाचे ठोके तर नुसते धडा 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 करतो. ते 35 किलोचा पोरगा म्हणलं माझ्याकडे पैसे द्यायला नाहीत पोरांनो. पोरं म्हणले मग बायको उचलावं लागल. 35 किलोचं ते पोरग खाली वाकलं महाराज. ते 55 किलोचं पोत त्याच्या अंगावर बसलं महाराज. माझ्या मनात विचार आला, अरे काय होतास तू, काय झालास तू, एके काळचा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, तू काय तुझी दयनीय अवस्था झाली म्हणून त्याच्याकडे बघत बसलो. पण तसला बोजा घेऊन उठलं रावते. 2 पायऱ्या चढलं आणि 3ऱ्या पायरीला टर्रकून आवाज झाला. काय नाही, पॅन्ट फाटली होती, दुसरं काय नाही. आणि 4थ्या पायरीला वरूनच जगदंबा खाली टाकून दिली. त्या लय नमुन्याचे लोक भेटत आहेत महाराज. मला सांगायचं होतं, एवढी एकनिष्ठता नामदेवरायांची होती की पंढरपूर सोडून दुसरीकडे जायचं म्हणत नव्हते. सगळ्यात पहिला साधू देवानं एक साधू माझ्या नामदेवरायांकडे पाठवला. सगळ्यात पहिला साधूचा नंबर लागला. नाव होतं ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय गेले, नामा चला तीर्थयात्रेला जायचंय. पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, हस्तस्य भूषणम दानम, तीर्थयात्रा करायची. ज्ञानोबारायानं नामदेवरायानं सांगितलं, ज्ञानोबाराय तुमच्या सोबत तीर्थयात्रेला येतो, पण जगाच्या पाठीव कटेवरी कर आणि विटेवरी उभा नसणारा देव दिसला नाही तर मी त्याचं दर्शन घेणार नाही. कटेवरी कर, नाही ज्या देवाचे नेघे मी तयाचे दर्शन. दुसऱ्या साधूचा नंबर लागला. एक साधू गेला, म्हणे चला नामदेवराय सब तीर्थ बार बार, गंगा सागरी 1 बार. नामदेवराय म्हणले, काय रे राजा, पंढरपूर सोडून दुसऱ्या तीर्थरा जायला तुला लाज वाटत नाही काय? तुझ्या चित्ता लाज नाही, काय तुझ्या चित्ता लाज नाही, तुझ्या चित्ता लाज नाही. पंढरी सोडून असे अनेक तीर्था, काय तुझ्या चित्ता लाज नाही, काय तुझ्या चित्ता असे अनेक तीर्था, काय तुझ्या चित्ता लाज नाही, काय तुझ्या चित्ता. पंढरी सोडून जाशी आणि का तीर्था, आणि काय तुझ्या चित्ता लाज नाही. पंढरपूर सोडून दुसरीकडे जायचं नाही. अजून एक जण आला, म्हणे चला म्हणे नामदेवराय काशी करून येऊ. नामदेवराय म्हणले, अभिमानी लोक जाती वाराणसी आणि माझी ती मिराशी पंढरी. पंढरपूर सोडून दुसरीकडे जायचं नाही. आता जगाचा मालक कंटाळला आणि विटेवरून उडी मारली कटेवरचे हात सोडून. जगाचा मालक पुढे आला, ओ नामदेवराय चला माझ्या सोबत वैकुंठाला. नामदेवराय म्हणले, वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी, आणि वास दे पंढरी सर्व काळ. देव म्हणला, अरे त्या वैकुंठात बघ किती कामधनुचे कल्पतरूचे वृक्षन, कामधेरूच्या बागान, रंभान, उर्वशीन, अप्सरान, काय मजा आहे नामदेवराय. नामदेवराय म्हणले, मला यायचंच नाही. अरे तुझं वैकुंठ काय आहे? वैकुंठ कोपाट जुनाट झोपडी, आणि नको आडाआडी घालू आम्हा. मग देवानं सांगितलं, नामा पंढरपूर वैकुंठाला यायचं नाही तुला. वैकुंठाला नाही यायचं तर पंढरपुरामध्ये राहून करशील तरी काय? खाली लोटांगण, खाली लोटांगण, घालीन लोटांगण, वरदीन चरण, घालीन लोटांगण,
आता काय 4 वाजूस तर सुट्टी नाही तुम्हाला. ऐका ऐका, एका चरणाचा भाव तुमच्या समोर मी दिलेला आहे. राहिलंय माझ्याकडे दुसरं चरण, पण अत्यंत महत्वाचा विषय. माझ्याकडे फक्त 20 मिनिटं शिल्लक राहिलेली आहे. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचंय. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण सगळ्यांनी भजन करायचंय. महिला मंडळ माझ्या पाठीमागं म्हणतील, पुरुष मंडळ नंतर म्हणाल. बरोबर ना? महिला मंडळ लाजायचं, लाजायचं, मोठ्याने म्हणा, लाजायचं नाही. माझ्या पाठीमागं तुम्ही सगळ्यांनी म्हणायचा. म्हणता ना? मग सगळ्यांनी पाठीमागं म्हणायचं. काही काही लोक म्हणतात, महाराज आम्ही ह्या भानगडीतच पडत नाही. लोक ह्याला भानगड म्हणतात महाराज. लोक कशाला काही म्हणते काही सांगता येत नाही. नवरा बायकोचं जर घरी भांडण झालं ना, नवरा बायकोला म्हणतो, अय बंद कर बरं तुझं कीर्तन. म्हणजे ते कीर्तन आणि हे भानगड. अहो माझी एकदा दादा गाडी तिथं धारूरच्या जवळ, ते हिवरा नावाचं गाव आहे, माऊली माझ्या कथेला होता तिथं, माझी भागवत कथा होती तिथं. हिवऱ्याच्या जवळ माझी एकदा गाडी पंक्चर झाली. म्हणजे ते हिटर प्लग तिचे खराब झाले. जवळून एक माणूस घेतला गेला, म्हणे माऊली महाराज तुम्हीच ना? म्हणलं हो मीच. म्हणे जय हरी महाराज. म्हणलं जय हरी. कमान उभा राहिले. म्हणलं गाडी जरा खराब झाली. असं आहे का? बरं बरं मग बसा इथं इठल इठल करीत. गाडी बंद पडल्या इठल इठल करीत असतात का? काही बी म्हणतात महाराज. बरोबर आहे की? सगळ्यांनी भजन करायचं, लाजायचं नाही. हा म्हणा माझ्या पाठीमाग. पाठीमागच्या सुद्धा कुचराई कोणी करायची नाही. हा माझ्या पाठीमाग म्हणायचं सगळ्यांनी. महिला मंडळ फक्त म्हणा, नामदेव जनाबाई. फक्त महिला मंडळ म्हणायचं. आणि तुम्ही बी जरा जोरात म्हणायचं. जेवण केलं नाही का? नळावर भांडणं लागल्यावर कसं करतात? हा नळावर भांडणं लागल्यावर मग म्हणतात, अगं तुल्ला म्हणते, तुल्ला तुल्ला. बरोबर आहे? नळावर तर तिकडे खालच्या मंजुळाचा आवाज वरच्या सविताला येतो. काय बोलालीस मंजुळा? बरोबर आहे का? म्हणून सगळ्यांनी मोठ्याने म्हणा. म्हणा माझ्या पाठीमाग. महिला मंडळ जोरात म्हणायचा. म्हणा, नामदेव जनाबाई. वा. सोपान काका मुक्ताबाई. जोरात. नामदेव जनाबाई. जोरात. सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. टाळी काही वाजत नाही. हाय का? लक्ष हाय तुमचं? हित आल्या बी चर्चा करतात. होय ग सकुबाई? मग गॅसवरच्या दुधाचं बंद केलं तर का? कसं घराला कुलपाला झटका दिलता का नाही? हित आल्या बी चर्चा. ते आहेत. जाऊन द्या. तुम्ही तरी कसं बस केलं. कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला. अत्यंत माझ्या माता माऊल्या सुंदर पवित्र भावानं अंतकरणानं भजन केलं. ह्या महिला मंडळाचा अत्यंत भावना असते महाराज. तुम्हाला सांगू का, यांना तर माझ्यामध्ये पांडुरंगच दिसतो का काय कळत नाही. कीर्तन झाल्यावर सगळ्या माझ्या दर्शन घेतात, पण दर्शन घेताना बिना पैशाचं कुणीच दर्शन घेत नाही. बाया म्हणत्या, माय मेला तर पैसे मागायला लागलाय आणि आमच्याकडे तर पैसे नाहीत. तस काय नाही, मी कुडक घेतो, नथण्या घेतो, मणी घेतो. बरोबर आहे का? जाऊ द्या. तुम्हाला सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आता पुरुष मंडळी सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी सुंदर भजन करायचं. हा महिला मंडळीपेक्षा आपला आवाज 1 नंबर आला पाहिजे. येणार का? मोठ्याने म्हणा, येणार का? मग सगळ्यांनी हात वर करा आता. वा वा वा, क्या बात आहे. महिला मंडळीपेक्षा आपला आवाज 1 नंबर आला पाहिजे. येणार ना? तुमच्याकडून निवडणुकीला उभा राहणार आहे, बहुमतानं मला विजय करणार का? मोठ्या प्रेमानं माझ्या पाठीमागं म्हणा. म्हणा,
राधे कृष्ण 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 राधे राधे। सरकार ढासळवर एक तरी मतदान पडून द्यायचं ना, उभा कशाला बोकानं पाडलं मला तुम्ही। सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करा। विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई घ्या हात खाली, मगाच घेतले मला। ऐका, बस 10 मिनिटांमध्ये माझं कीर्तन आटपून घेणार आहे। ऐका, या अभंगाचा एक मूळ महत्वाचा मुद्दा आहे। या अभंगामध्ये नामदेवरायानं देवासोबत सादर केलेली एकनिष्ठता सांगेल दादा मी तुम्हाला। उभ्या महाराष्ट्रामध्ये मी सांगत राहतो, एवढं 10 मिनिटं कीर्तन माझ्या तरुणांसाठी माझं असेल, ध्यान देऊन ऐका। MPSC UPSC करणाऱ्या तरुणांसाठी सांगेल मी, दादा हो, या देशाचा कधीतरी आपण विचार केला पाहिजे। काय सुंदर आहे माझा देश। अरे हा देश कधी कुणापुढे झुकला नव्हता, वाकला नव्हता, नतमस्तक झाला नव्हता। या देशाला कधी अपमान माहित नव्हता दादा, पण हाही देश झुकला, वाकला, नतमस्तक झाला, यालाही अपमान सहन करावा लागला। इसवी सन 712 या भारत देशामधील पहिल्या राजपूत समाजाच्या राजाचा पराभव झाला, त्याचं नाव होतं दाहिल। या भारत देशामधील दुसऱ्या राजाचा पराभव झाला, त्याचं नाव होतं रबाळ बाप्पा 734। या भारत देशामध्ये राष्ट्रकूट साम्राज्याचा उदय झाला 836। चोल राजा राजगादीवर बसला 853। चालुक्य राजाची स्थापना झाली 973। या भारत देशामधील सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटलं गेलं 1026। सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटणारा सुलतान अहमद बेला 1030। 1191 ला पुन्हा एकदा सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटलं गेलं। 1206 साली मोहम्मद घुरी मेला। 1236 ते 1240 पहिली गुलाम घराण्याची श्री दिल्लीची राणी झाली, नाव होतं रजिया सुलताना। 1290 ला जलालुद्दीन खिलजीने खिलजी वंशाची स्थापना केली आणि 1296 ला त्याच्या सख्या भावानं त्याचा खून केला आणि सख्या काकाच्या मुलीसोबत लग्न करून तो दिल्लीचा राजा झाला, नाव होतं अल्लाउद्दीन खिलजी। 28 जानेवारी 1303 ला हा अल्लाउद्दीन खिलजी चित्तोडगडाकडे चाल करून गेला। त्या गडाची राणी होती राणी पद्मिनी। काय ऐश्वर्यवान राणी होती दादा। त्या राणीला त्यानं प्रश्न विचारला, एक प्रेमपत्र लिहिलं, राणी माझ्यासोबत लग्न कर, तुला राणी बनवून ठेवाल। हिंदूची राणी होती, काय उत्तर होतं, पोरींनो एवढं उत्तर घेऊन घरी गेलात माझं कीर्तन सफल होईल। त्या पोरीनं उत्तर फार दिलं, त्या राणीनं उत्तर फार दिलं। ती राणी म्हणते, ए खिलजी तेरे जैसा पापी हमारे हिंदुस्तानी औरत को छू भी नहीं सकता। खिलजी तेरे जैसा पापी हमारी हिंदुस्तानी औरत को छू भी नहीं सकता, क्योंकि हिंदुस्तानी औरत को छूने के लिए कलेजा भी चाहिए हिंदुस्तानी शेर का। तेरे जैसा पापी कुत्ता तो हमारी तरफ बुरी नजर से देख भी नहीं सकता। उजाडलं इसवी सन 1492। 1492 ला स्पेनची महासत्ता होती। स्पेनचा महान चोर, लुटेरू, मूर्ख माणूस पश्चिमेच्या दिशेने गेला आणि त्याच्या नावाने अमेरिकेचा शोध जाहीर झाला, नाव होतं कोलंबस। 20 मे 1498 ला असाच पोर्तुगालहून पोर्तुगीज भारत देशामध्ये आला, नाव होतं वास्को डी गामा। चोर होता तो। उजाडलं 1526। 1526 ला बाबर आला। बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव केला, पहिलं पानिपतचं युद्ध। 1528 ला हाच बाबर अयोध्यामध्ये गेला, तिथं जाऊन त्याने नमाज पढला म्हणून त्याच्या नावाने बाबरी मस्जिद तयार झाली। 1530 ला बाबर मेला, बाबरचा पोरगा हुमायून राजा झाला। 1539 ला शीख धर्माचे गुरु नानक गेले। 1556 ला हुमायूनचा पोरगा अकबरने हेमोचा पराभव केला, दुसरा पानिपतचं युद्ध। 1576 ला राणा प्रताप आणि अकबर मध्ये संघर्ष झाला, पण या संघर्षामध्ये कोणाचा विजय झाला काही कळालंच नाही। मायबाप चंदनाच्या क्वाटवर आणि सुवर्णाच्या ताटावर जेवण करणारा राणा प्रताप मात्र जंगलामध्ये सैरावैरा फिरू लागला। 2 टाइम खायला मिळत नव्हता, पाला पाचोळा वरबाडून त्यानं त्याचे दिवस काढले। उजाडलं 1598। 1598 हा भारत देश
भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्रामध्ये विदर्भ प्रांत, विदर्भ प्रांतामधील सिंदखेडच्या लखोजीराव जाधवांना एक कन्यारत्न झालं. नाव होतं मासाहेब जिजाऊ. सर्रास महाराष्ट्र एकत्र केला आई साहेब. 1599 ते 31 डिसेंबर 1600 ईस्ट इंडिया कंपनीची या भारत देशामध्ये स्थापना झाली. 1605 ला अकबर मेला, अकबरचा पोरगा जहांगीर राजा झाला. 1627 ला जहांगीर मेला, जहांगीरचा पोरगा शहाजहान राजा झाला. 1628 ला शहाजहान राजा झाला आणि 1630 ला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 15 एप्रिल 1645 माळी, साळी, वंजारी, लतपूत, लमाणी, चांभार, लोहार, गुजार सर्व जाती धर्माला एकत्र केलं राजानं. कोणाच्या डोक्याहून तर कोणाच्या पाठीहून हात फिरवला. राजानं सांगितलं ताना प्राण गेला तरी चालेल, गड जिंकायचा. ठरलं राज. कोण म्हणतं नाही राज उडवायची, राज ही सुलतानी सत्ता साप उडवायची राज. 45 ला महाराष्ट्राचं देखणं स्वराज्य राजांनी उभा केलं. 46 ला तोरणा घेतला, 48 ला शहाजीराजांना सोडवलं, 56 ला पुण्यामधील जुन्नर घेतला, 59 ला अफजल खान फाडला, 63 ला शाहिस्ते खानाची बोटं कापली पुण्यामधील लाल महालामध्ये. 1664 ला राजांनी सुरत लुटली, 66 ला आग्र्यावरून परत आले, 70 ला तानाजीराव मालुसरे गेले आणि 72 ला पुन्हा एकदा सुरत लुटली. 73 ला प्रतापराव गुजर गेले, 74 ला 32 मन सोन्याचं सिंहासन तयार झालं. 1680 ला राजे गेले, 81 ला संभाजी राजे झाले, 89 ला संभाजी राजे गेले आणि 1705 साली इंग्रज मजबूत झाले. 1707 ला औरंगजेब मेला, 1725 ला अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला, 1757 ला प्लाशीची लढाई झाली, 1761 ला अफगाण आणि मराठ्यांमध्ये शेवटचं पानिपतचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला. 64 ला बक्तालची लढाई झाली, 95 ला अहिल्याबाई होळकर गेल्या, 1857 ला उठाव झाला, 82 ला वंदे मातरम गीत आलं, 85 ला काँग्रेसचा जन्म झाला. 1893 ला विवेकानंद शिकागोला गेले, 94 ला योगी अरविंद घरी आले आणि 98 ला साने गुरुजींचा जन्म झाला. 1902 ला विवेकानंद गेले, 10 ला गजानन महाराज गेले, 20 ला लोकमान्य टिळक गेले, 21 ला सुभाषचंद्र बोस स्वराज्य पक्षात गेले, 23 ला सुभाषचंद्र बोसला अटक झाली, 25 ला ते कारागृहातून कायदे मंडळावर निवडून आले, 26 ला बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला, 27 ला सुभाषचंद्र बोस कारागृहातून बाहेर आले, 28 ला हरियाणाचे अध्यक्ष झाले, 30 ला गांधी युगाला सुरुवात झाली. 1936 टोटल 50 नंबरचा आणि ग्रामीण भाषेतील पहिलं अधिवेशन जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर नावाच्या गावामध्ये झालं. 42 ला चलेगावच्या उठावाला विदर्भातल्या वर्ध्यातून सुरुवात झाली. 45 ला ऑगस्टची क्रांती झाली. 9 डिसेंबर 1946 ते 13 डिसेंबर 1946 घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिंग यांनी राजीनामा दिला आणि घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. या दोघांनी मिळून 11 उपसमित्या नेमल्या, 11 अधिवेशनं घेतली, बिगर काँग्रेसची 16 सदस्य घेतली. त्यावेळेस या भारताची राज्यघटना तयार झाली. 3 जून 1947 ला आपल्या देशामध्ये बॅटन जून नावाची योजना आली आणि 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला. 48 ला महात्मा गांधी गेले, 26 नोव्हेंबर 1949 ला घटना केंद्रात गेली, 26 जानेवारी 1950 ला घटना अंमलात आली, 3 डिसेंबर 1951 ला बहिणाबाई चौधरी गेल्या, 12 जानेवारी 1952 ला लोकसभेची पहिली निवडणूक झाली, 1953 ला नेहरूंची पंचांग सुधार समिती जन्माला आली. हिंदुस्थानातल्या हिंदूंना घरामध्ये कॅलेंडर कोणचं वापरायचं. 56 ला मुंबई महाराष्ट्र गुजरात संयुक्त राज्य होतं, पण आचार्य आत्रेंसारखा माणूस म्हणत होता मुंबई महाराष्ट्र संयुक्त राज्य झालंच पाहिजे. त्या काळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 1 मे 1960 ला मुंबई आपल्याकडे घेतली आणि मोरारजी देसाईला डांग जिल्हा दिला. विभक्त झालो आपण. 61 ला विदेशी आक्रमण झालं, 62 ला चीनने आपल्यावर आक्रमण करून 72,000 वर्ग मील जमीन 1962 साली चीन आपल्याकडून घेऊन गेलं. 65 ला पुन्हा एकदा विदेशी आक्रमण झालं, पण 65 ला पाकिस्तानचं दुर्दैव आणि या भारताचा पंतप्रधान एक धोत्रावाला होता, नाव होतं लाल बहादूर शास्त्री. आकाशाला गवसणी घालणारा माणूस होता. सैन्य पार लाहोर मध्ये जाऊन पोहोचलं होतं. पाकिस्तानचा त्याच काळात नायनाट झाला असता, पण अमेरिकेने हस्तक्षेप केल्यामुळे थांबावं लागलं. आकाशाला गवसणी घालणारा माणूस 11 जानेवारी 1966 ला तुम्हाला आम्हाला सोडून निघून गेला. 1969 ला इंदिरा गांधी पंतप्रधान झाले. 72 ला खशाराम कोतवाल नावाचं नाटक फोकसला आलं. 75 ला धर्मेंद्रचा शोले हिट झाला. 76 ला खांडेकरला ज्ञानपीठ मिळालं. 79 ला MIDC आली. 81 ला संगणक युगाची सुरुवात झाली. 83 ला कपिल देवने वर्ल्ड कप आणला. 84 ला इंदिरा गांधी गेल्या. 89 ला 18 वर्षाच्या पोराला राजकारण करता यावं म्हणून राजीव गांधींनी प्रयत्न केला आणि 18 वर्षाच्या पोराला मतदान सुरू झालं. 91 ला राजीव गांधी गेले. 92 ला व्यापारीकरण आलं. 93 ला खिल्लारीचा भूकंप झाला. 94 ला त्याच भूकंपावर पुढाऱ्यांनी मजा मारली. मग 95 ला मी आलो, म्हणलं चला आपल्याला बी मजा मारायला मिळाली तर मिळाली.
1997 ला कल्पना चावला अंतराळात गेले, 99 ला पाकिस्तानने कारगिलवर आक्रमण केलं, 2001 ला माहितीचा अधिकार केंद्रात गेला, 2005 ला तो अंमलात आला, 2006 ते 7 अरे या महाराष्ट्राची संस्कृती डोक्यावर पदर घेऊन उभ्या जगामध्ये जिने फडकवली ती प्रतिभाताई पाटील भारताची पहिली महिला राष्ट्रपती झाली. 2007 ला T20 वर्ल्ड कप आला, 8 ला जागतिक बंदीचा फटका बसला, 9 ला सववेतन केंद्रात गेले, 10 ला ते अंमलात आलं, 2011 ला MS धोनीने वर्ल्ड कप आणला, 2012 ला विलासराव देशमुख गेले, 2013 ला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा अंमलात आला, 2015 ला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, 2017 ला मराठा क्रांती मोर्चा निघाला, 2019 ला पुन्हा एकदा पंतप्रधान आणि 2020 ला कोरोना नावाचा रोग आला. त्या रोगातून माऊली महाराज कसा बसा वाचला आणि आज तुमच्या गावाला कीर्तनाला आला. विठाला विठाला ऐका, कधीतरी आपल्या देशावर प्रेम करायला शिका दादा, कधीतरी आपल्या धर्मावर प्रेम करायला शिका. अरे बघा ना समोरचा धर्म, अरे मुस्लिम समाजाचं 5 वर्षाचं पोरग 5दा नमाज पठण करायला जात आहे, पण हिंदूचं 20 वर्षाचं ठोळमं एकदा सुद्धा मंदिरात जात नाही. ही आपल्या धर्माची शोकांतिका आहे. सांगेल मी तुम्हाला, ध्यान देऊन ऐका पोरांनो. अरे एक दगड मंदिरामध्ये जातो तर देव बनून राहतो. ही पोरं 100दा मंदिरामध्ये जातात, माणसं 100दा मंदिरामध्ये जातात, पण साधा माणूस बनायला तयार नाही. ही आपल्या धर्माची शोकांतिका आहे. अरे आपल्याला बघा, त्यांच्या लोकांना 100% अल्लाचं अस्तित्व मान्य आहे, पण आपल्या लोकांना 50% लोकांना देवच मान्य नाही. ही आपल्या धर्माची शोकांतिका आहे. आपल्याला ताजमहल मान्य आहे, पण रामाचा सेतू मान्य नाही. काय शोकांतिका आहे ना महाराज. कधीतरी आपल्या धर्मावर देशावर प्रेम करायला शिका. सांगेल दादा हो, जाता जाता 2च गोष्टी सांगेल. माझ्याकडे फक्त 5 मिनिटं वेळ शिल्लक आहे. 2च गोष्टी जाता जाता सांगेल, ध्यान देऊन ऐका. जीवनामध्ये सगळ्या जीवनाची कामकाज झाल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये आराम करताना, आराम करते वेळेस 2 माणसाला कधीच विसरू नका. त्यांची आठवण काढल्याशिवाय कधी झोप येऊ देऊ नका. एक म्हणजे पोटाला पोटभर खाऊ घालणारा शेतकरी, आणि एक म्हणजे रात्रंदिवस आपण ज्याच्यामुळे सुखानं झोपलेलो असतो ना, तो या भारत देशाचा सैनिक. मी तर असं म्हणेल, या परिसरातल्या, या गावातल्या ज्या ज्या आई बापाची मुलं या देशासाठी सैनिक म्हणून काम करत असतील, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कधीतरी विचार केला पाहिजे त्या सैनिकाचा दादा हो. सांगेल मी तुम्हाला, काय त्याग असतो सैनिकाच्या बायकोचा, काय त्याग असतो सैनिकाच्या आईचा, काय त्याग असतो सैनिकाच्या बापाचा दादा हो. लक्ष देऊन ऐकलं तर कळेल तुम्हाला. भारताचा नकाशा आपण पाहिला ना, झालं फक्त 5 मिनिटं राहिलंय माझं. भारताचा नकाशा जर पाहिला ना आपण, तर भारताच्या नकाशामध्ये पटकन आपण आपला जिल्हा पाहतो, आपला तालुका पाहतो, आपलं गाव पाहतो दादा. पण त्याच नकाशाकडे एखाद्या सैनिकाच्या बायकोनं पाहिलं ना, ती गाव नाही पाहत, तालुका नाही पाहत, ती पाहत असते कोणत्या सीमेवर उभा राहून माझा मालक या देशाची सेवा करतोय. ते फक्त तेवढी बॉर्डर पाहत असते. काय त्याग असतो सैनिकाच्या बायकोच्या जीवनातला. अरे ज्यावेळेस संतोष महाडिक शहीद झाले ना, त्याची बायको स्वाती महाडिक, तिला प्रश्न विचारला पत्रकारानं, कागद ताई तुझा मालक तर शहीद झालाय, इथून पुढची तुझी इच्छा काय. त्या ताईनं काय गोड उत्तर दिलं. ती ताई म्हणली, अरे पत्रकाराला म्हणले, IBN लोकमतवाल्याला सांगितलं, दादा माझं इथून पुढचं भविष्य तुला सांगते, नीट लिहून घे, माझं इथून पुढचं भविष्य ऐक दादा. माझ्यापेक्षाही माझे पती, माझ्यापेक्षाही जास्त माझे पती प्रेम करत होते त्यांच्या वर्दीवर, म्हणून तीच वर्दी आता मला घालायची आणि मला सुद्धा या देशाची सेवा करायला जायचं. सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार, सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार, ज्योती सम जीवन जगले, ज्योती सम जीवन जगले, अमर हुतात्मे झाले, ते देशा
साठी लढले अमर हुतात्मे अमर हुतात्मे क्या बात आहे. वा अण्णा, कधीतरी हा विषय आपण घेतला पाहिजे दादा हो. त्यांच्यामुळे आपण इथं कीर्तन करतोय अण्णा, त्यांच्यामुळे गोड गोड प्रमाण तुम्ही देताय, म्हणून त्या सैनिकाची कधीतरी आठवण काढली पाहिजे. सांगेल दादा हो, ध्यान देऊन ऐका. ऋषिकेश जोंधळे नावाचा एक सैनिक आता कोल्हापूरचा कोरोनाच्या काळामध्ये शहीद झाला बघा. सांगेल तुम्हाला, ऐका. या कोरोनामध्ये सगळ्यांना सुट्ट्या होत्या, पोलिसाला, डॉक्टरला, सगळ्यांनी पाठोपाठ सुट्ट्या घेत राहिले. पत्रकार, चित्रकार सगळ्यांना सुट्ट्या होत्या. पण या कोरोनामध्ये एका व्यक्तीला सुट्टी नव्हती. त्या व्यक्तीचं नाव होतं सैनिक. -डिग्री टेम्परेचर मध्ये उभा राहून या देशाची सेवा केली आहे गड्या त्या सैनिकांनी. कधीतरी विचार आपण केला पाहिजे. 3 वर्ष तो ऋषिकेश जोंधळे दिवाळीला गावी आला नाही दादा. ऋषिकेश जोंधळे 3 वर्ष आला नाही. 5 वर्षाचं लेकरू आहे त्याला, एक बायको आहे आणि एक आई, एक भाऊ आहे आणि एक बाप आहे. त्याचा कुटुंब सुखी होतं. दरवर्षी त्याच्या गावामध्ये सुंदर रांगोळ्या काढायची लोक दिवाळीला. सुंदर मंडप सजलेला असायचा. कोणाच्या तिथं आकाशकंदील, कोणाच्या घरावर लाइटिंग, कोणाच्या घरासमोर रांगोळी. पण त्या गावात असं एकच घर होतं की त्या घरासमोर लाइटिंग नव्हती, रांगोळी नव्हती, आकाशकंदील नव्हता. सगळ्या बाया यायच्या आणि त्याच्या आईला म्हणायच्या, ओ आई, अहो दिवाळी का साजरी करत नाही? त्या आईने सांगायचं, जोपर्यंत माझ्या काळजाचा तुकडा देशावर आहे ना, तोपर्यंत मला दिवाळी नाही साजरी करायची. आणि नेमकं 3रं वर्ष उजडलं 2020 आणि भाऊबीजेच्या आदल्या दिवशी फोन आला, आई, हे आई, उद्या मी येतोय दुपारी 10च्या, सकाळी 10च्या गाडीनं येतोय. आई सकाळी 10च्या गाडीनं मी येतोय. बारक्या पोरीला सांग तुला 2 ड्रेस घेऊन येतोय. माझी बायको कशी आहे ग? 3 वर्ष मी तिला भेटलो नाही. आई दे तिच्याकडे फोन. बायकोनं फोन घ्यावा. ओ धनी, मालक कधी येत आहे बालक? 3 वर्ष प्रतीक्षाला वाट बघायला लावली आहे मालक, कधी येत आहे? अगं उद्या येतोय मी. मायबाप फोन लट कापत बायकोने आईकडे दिला. आईला बोला. आई बोलली. हातामध्ये काठी घेऊन फेट्यातला बाप बोलला, हे बाळा उद्या सकाळी 10च्या गाडीनं. आणि पोरगा 10च्या गाडीनं साठी येणार आहे म्हणून रात्रभर त्याच्या नावानं स्वयंपाक केला, त्याच्या नावानं फराळ असं बनवलं. आणि बरोबर पहाटे 10:30च्या गाडीची सगळी जण वाट बघत बसली. मायबा ती 5 वर्षाची पोरगी सगळ्याला सांगत होते, उद्या माझा बाबा येणार आहे, मला 2 ड्रेस घेऊन येणार आहे माझा बाबा. सगळ्या मैत्रिणीला अंगणामध्ये गोळा केलं होतं. बायकोनं सांगितलं होतं, उद्या माझा मालक येणार आहे, उद्या माझा मालक येणार आहे. आईनं सांगितलं होतं, उद्या माझा पोरगा येणार आहे. कल्पना करा, घर आहे, घराच्या समोरूनच रस्ता चाललेला आहे. म्हाताऱ्यानं त्या ठिकाणी काठी टेकवत खुर्चीवर म्हातारं बसलं. कासोटा नेसलेली, नववारा घातलेली माय दाराच्या बाहेर येऊन बसली. डोक्यावर पदर घेऊन कपाळ भरून कुंकू लावलं आणि नवऱ्याला ओवाळण्यासाठी ताट बनवलं. हातामध्ये ताट घेतलंय बायकोनं. माझे मालक 3 वर्षानं मला बघायला येणार आहेत म्हणून 10च्या गाडीचे सगळे जण वाट बघत बसले. आणि मायबाप सांगेल बघा तुम्हाला, 10च्या गाडीची वेळ झाली. सगळ्यांचं लक्ष गाडी येणाऱ्या रस्त्याकडे लागलं. सगळ्यांच्या तोंडावर हसू उमटलं. पाहता पाहता गाडी जवळ आली. गाडी जवळ येऊन घराच्या समोर उभा राहिली. त्या गाडीतून 40 ते 45 माणसं खाली उतरली. पण त्याच्यामध्ये त्यांना त्यांचा ऋषी दिसलाच नाही. बापानं विचारलं, का ग 10च्या गाडीनं येणार होता पोरगा, कसा नाही आला? आईनं सांगितलं, अहो लांबून येणार आहे तो, झाला असेल उशीर, येईल दुपारच्या गाडीनं. मायबाप कासोटा नेसलेली, नववारी घातलेले आईच्या काळजाचे ठोके वाढत होते. पण बापाला कसं काय सांगणार म्हणून काहीतरी धीर देत होती. 12:30च्या गाडीची दुपारची सगळे जण वाट पाहू लागली. बघता बघता 12:30च्या गाडीचा टाइम होऊ लागला. त्या बायकोनं त्या ठिकाणी डोक्यावर पदर घेतला, हातामध्ये ताट घेतला. आता माझा मालक 5 मिनिटात येणार आहे. 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर माझ्या मालकाला मला ओवाळायचा. हातामध्ये ताट घेऊन ती पोरगी दरवाजामध्ये उभा राहिली. मायबाप सगळ्यांची नजर त्या रस्त्याकडे गेली, ज्या रस्त्यानं गाडी येणार आहे. 5 मिनिटात गाडी येणार होती.
पण त्याच रस्त्यानं एक ॲम्ब्युलन्स आली आणि बघता बघता ती ॲम्ब्युलन्स त्याच्या घरासमोर येऊन उभा राहील. त्या ॲम्ब्युलन्सचा बंद दरवाजा उघडला. बंद दरवाजामधून बंद प्रेत बाहेर काढलं, त्या बाळूचं ऋषीचं. ते प्रेत घराच्या समोर मांडलं आणि त्या प्रेतासमोर सगळी माणसं रडायला लागली. अण्णा, प्रत्येकाचं दुःख वेगळं होतं. प्रेतासमोरचं, प्रेतासमोर रडणाऱ्या भावाचं दुःख वेगळं आहे, प्रेतासमोर रडणाऱ्या बायकोचं दुःख वेगळं आहे, आणि प्रेतासमोर रडणाऱ्या आईचं दुःख वेगळं आहे दादा. प्रेतासमोर रडणारी आई बडवत होती पोट, कपाळ नव्हती बडवत ताई, पाय नव्हती आपटत ती, पोट बडवत होती पोट, आणि सांगत होती समाजाला, हे लेकरा 9 महिने 9 दिवस तुला याच पोटामध्ये सांभाळलंय, आणि माझ्या समोर 4 कांद्याच्या पालखीवर जाताना याच डोळ्यानं पाहते, काय पाप केलं होतं रे देवा. म्हणून आई रडतीये. भाऊ पोट नाही बडवत, पाय नाही आपटत, भाऊ जमिनीवर हात आपटतो, हात. कधीतरी जात जा, बघत जा, त्या प्रेताचा आशीर्वाद घेत जा, तिथलं रडणं पाहत जा. भाऊ हात आपटत असतो, त्या प्रेताचा भाऊ हात आपटतो. त्याला विचारलं ना, का रे दादा, का हात आपटतोय तू? तो सांगतो, अहो महाराज, या बाहूतलं बाहुबळ निघून गेलंय, आता कोणाच्या आधारावर मी जगायचंय. कधीतरी जात जा, बघत जा, त्या प्रेताच्या समोर त्या प्रेताची बायको रडत होते दादा, आणि बायकोकडे गेल्याच्या नंतर बायकोच्या डोळ्यातून अश्रू येत होते, तोंडातली ओठ फडफड करत होते, बोलत होती त्या प्रेतातल्या नवऱ्याला, मालक, अहो मालक, उंबऱ्यावरचा माप ओलांडून नांदायला आले होते मी मालक. मालक, तुमच्या घराचं गोकुळ करण्यापाठीमागे माझं फार मोठं योगदान आहे. रथाचं एक चाक निघून गेलंय मालक, एक चाक राहिलंय मालक. अहो मालक, पायाची बोट माझी होती, पण जोडवी मात्र तुमच्या नावाची होती मालक. मालक, पाय माझे होते, पण पैंजण मात्र तुमच्या नावाचं होतं मालक. मालक, हात माझे होते, पण चुडा मात्र तुमच्या नावाचा होता मालक. मालक, गळा माझा होता, पण मंगळसूत्र मात्र तुमच्या नावाचं होतं मालक. कपाळ माझं होतं, पण कुंकू मात्र तुमच्या नावाचं होतं. ओसाड पडलंय कपाळ, आता सांगा ना मालक, कोणाच्या नावाचं कुंकू लावावं. म्हणून बायको रडत होती. कधीतरी जात जा, बघत जा दादा हो, प्रत्येकाचं दुःख वेगळं होतं. आणि त्या 5 वर्षाची पोरगी त्या सैनिकाची ना दादा, ती पोरगी त्या ठिकाणं सैनिकाच्या त्या बाळूच्या प्रेताकडे बसली बघत होती, आणि त्या प्रेताकडे बघून ती पोरगी म्हणत होती, चिठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, कहा तुम चले गए. चिट्ठी ना कोई संदेश, चाहे वो कौन सा देश, कहा तुम चले गए. ती 5 वर्षाची पोरगी तिच्या बापाला म्हणत होती दादा, ती 5 वर्षाची पोरगी म्हणत होती, आई उठव ना माझ्या बापाला, मला 2 ड्रेस घेऊन येणार आहे. कधीतरी त्या सैनिकाचा विचार केला पाहिजे पोरांनो, या भारत देशाचा विचार केला पाहिजे, धर्माचा विचार केला पाहिजे. आणि आई वडिलांना सगळ्यांना विनंती आहे, लांबू द्या 2 मिनिटं कीर्तन, माझं काही फरक पडत नाही. तुम्ही 2 मिनिटं कीर्तन लांबल्याच्या नंतर, एवढ्या लांबून आलोय मी, 2 मिनिटं ऐका दादा. आई वडिलांना विनंती आहे, माझी मुलांवर संस्कार चांगले द्यायला शिका. अरे कितीही संपत्ती कमवा, शेवट संपत्ती काही कामाला येणार नाही. मुंबईचा सगळ्यात टॉपचा श्रीमंत माणूस विजयपत सिंघानिया, ज्याचं नाव आहे, रेमंड कंपनीचा संस्थापक आहे. 12,500 करोड रुपये ज्याची प्रॉपर्टी आहे, त्यानं सगळी प्रॉपर्टी डोळे झाकून पोराच्या नावावर करून दिली. त्याच पोरानं कमरामध्ये लाता घालून विजयपत सिंघानियाला घराच्या बाहेर काढलं. तो आता मुंबईला एका भाल्याच्या खोलीमध्ये राहतोय. अरे कधीतरी विचार करा, लातूर नावाचा जिल्हा जवळ आहे आपल्याला, त्या लातूर मध्ये बापानं प्लॉट नावावर करू दिला नाही म्हणून 2 नारळ पाण्यामध्ये पोरानं विष घातलं, आणि तेच नारळ पाणी पोरग घेऊन आई बापाला पाजायला गेलं. आईनं नारळ पाणी पिलं नाही, पण बाप माझा निसंकोचपणे नारळ पाणी पिला. ह्या बापाचं अंतकरण फार मोठं असतं महाराज. सांगू तुम्हाला, प्रत्येक जण आईचं कौतुक करतो. आई 10 रुपये दे म्हणलं की आई पटकन आपल्याला 10 रुपये देते. पण ज्या वेळेस शाळेची 40,000 फीस भरायची असते ना, त्यावेळेस आपण आईकडे नाही जात, आपण घरी येतो ना आपल्या बापाला म्हणतो, बाबा, अहो बाबा, शाळेची 40,000 फीस भरायची आहे बाबा.
जेव त्या ताटावर बसलेला असतो आपला शेतकरी बाप, आपलं ताट बाजूला सारतो, गावामध्ये एखाद्या सावकाराकडे जातो, डोक्यातली टोपी घाण त्या सावकाराच्या पायावर ठेवतो आणि सांगतो, सावकार सावकार माझ्या पोराला शाळेतून बाहेर काढायचं नाही सावकार, 40,000ची गरज आहे, ऊस तोडीन पण तुमचे पैसे देईन, सावकार बुडवणार नाही. बाप कधीतरी जाणून घ्या पोरांनो. अरे सांगेल मी तुम्हाला, 22.5 फुटाच्या स्पीचवर सचिन तेंडुलकर इकडून तिकडे दोनदा पळाला तर तुम्ही उभा राहून टाळ्या वाजवता, पण तुम्हाला सांगतो तुमच्या जीवनाची शिदोरी बांधण्यासाठी 5.5 एकरामध्ये वक्राच्या या बांधावून त्या बांधावर रोज फाटक्या बनेल वर अणुवाणी पायानं तुमचा बाप तुमच्यासाठी पळतो. त्या बापासाठी कधी आपण टाळी वाजवत नाही दादा. कधीतरी याचा विचार करा. माझा शेतकरी बाप कधीच नाव्याच्या दुकानात दाढी करायला जात नाही. विचारलं ना का हो बाबा नाव्याच्या दुकानामध्ये जात नाही, तो बाप म्हणतो नाही हो महाराज, नाव्याच्या दुकानात जायला 30 रुपये खर्च येतो महाराज, म्हणून मी काय करतो 2 रुपयाची ब्लेड घेतो घरीच दाढी करतो महाराज. अहो महाराज एका दाढी मग 28 रुपये वाचतात. ते 28 रुपये महाराज मी माझ्या मुलीच्या ऑपरेशनला खर्च करल, ते 28 रुपये महाराज माझ्या बायकोच्या ऑपरेशनला खर्च करल. मुलींनो एक सांगू तुम्हाला, सगळ्यात जास्त प्रेम जर कोणावर असतं ना बापाचं, तर सगळ्यात जास्त प्रेम बापाचं ते मुलीवर असतं दादा. अरे तुम्ही कितीही एक काम करा, तुम्हाला माझी विनंती आहे, जीवनामध्ये 2 गोष्टीला घाबरा पोरींनो, एक म्हणजे पापाला आणि दुसरं म्हणजे बापाला. जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ सुखाचा, आणि जो बापाला घाबरला त्याचा संसार सुखाचा. कधीतरी जाणीव ठेवली पाहिजे पोरींनो, बाप कधी रडत नाही आपला. आपल्या बापावर कितीही संकट येऊ द्या, बाप कधीच रडत नसतो दादा. अरे एका पोराचं लग्न झालं, पोराच्या लग्नात बाप कधी रडला नाही दादा. बापाच्या अंगावर किती कर्ज झालं, बाप कधी रडला नाही. पण ज्या वेळेस पोरीनं वाईट पाऊल टाकलं त्यावेळेस बापाची मान समाजात खाली गेल्याशिवाय राहिली नाही. म्हणून पोरींनो तुमच्या पायाला हात लावून तुमची विनंती, माझा भाऊ समजा, लहान भाऊ समजा तुमचा, पण तुमच्या बापाची मान खाली होईल असं कधी जीवनामध्ये वागू नका. सांगेल मी, ध्यान देऊन ऐका पोरींनो. काय प्रेम असतं तुमच्या बापाचं. अहो त्याचा एकुलता एक पोरगा मरू द्या, एकुलता एक पोरगा मरू द्या, त्या बापाचा तो बाप कधी रडत नाही. आणि ज्या वेळेस त्याला रडायचं असतं त्यावेळेस तो रडल्याला थांबत नाही. तो सोहळा असतो म्हणजे मुलगी वाटा लावायचा. मुलगी धर्ममंडपामधून लग्नामधून वाटा लावायची होती, मुलीचं लग्न लागलेलं होतं, लग्नामध्ये पोरगी वाटा लावायची होती, बाप ढसा ढसा रडायला लागला. काही लोकांना बापाला प्रश्न विचारला, बाबा ए बाबा, अरे त्या दिवशी तुझा एकुलता एक पोरगा मेला, तू रडला नाही, आणि आज पोरगी वाटा लावताना रडायला लागला. बापानं उत्तर दिला, अहो तात्या, त्या दिवशी मी मेलेलं प्रेत वाटा लावत होतो, आज मी जिवंत प्रेत वाटा लावतोय. कधीतरी पोरांनो हे ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. बाप प्रत्येकानं समजून घेतला पाहिजे. सगळ्यांना विनंती आहे, गड्या जीवन जगत असताना सुखी जीवन जगा, आनंदात जीवन जगा. अत्यंत गोड साऊंड सिस्टीम, अत्यंत गोड कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी केला. एका चरणाचा भाव माझा तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. सुंदर सुंदर टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर सगळी ही गायनाचार्य मंडळी आहेत. उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं फार मोठं कीर्तनामध्ये नाव आहे, कालच ज्यांचं कीर्तन झालं असे गणेश महाराजही उपस्थित आहेत. फार मोठं अंतकरण करून या ठिकाणी आले. महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद. महाराज भविष्यामध्ये यांच्या तारखा सुद्धा तुम्हाला भेटणार नाहीत. आजचं वाक्य माझं लिहून घ्या, आजचं वाक्य माझं डायरीवर लिहून घ्या. भविष्य म्हणजे या माणसाच्या तारखे सुद्धा आपल्याला भेटणार नाहीत. पण माणसाचं अंतकरण मोठं असल्यामुळे आमच्यावर जेवढं त्यांचं प्रेम आहे तेवढं तुमच्यावर सुद्धा राहणार आहे. ही गोष्ट कधीही महत्वाची लक्षात राहू द्या. म्हणून महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद. अण्णा अत्यंत गोड तुम्ही खूप सुंदर साथ दिली. आमच्या माऊलींनी खूप सुंदर साथ दिली. खोटे माऊलींनी सुंदर साथ दिली. म्हणून सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक ठेवतो. आमचे आदरणीय दत्ताभाऊ उभ्या महाराष्ट्रामध्ये साऊंड सिस्टीमच्या बाबतीमध्ये फार मोठं नाव आहे. नवरात्रामध्ये सुद्धा आता आपल्या गावाला यावं लागतंय गड्या, सुंदर सिस्टीम द्यावा लागतीये. त्याच्यामुळं महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आमचे मामा आहेत, कापले मंडळी काही आहेत, यादव मंडळी काही आहेत, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देऊन याच ठिकाणी माझ्या सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले गोरे वेळे वागुळे करा क्षमा अपराध महाराज नाही
अपराध तुकावले ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा नाही अपराध महाराज तुकाराम तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. धन्यवाद महाराज. खरं तर आज तुम्ही या दुनकवड नगरीमध्ये येऊन सर्व भावी भक्तांना या ठिकाणी तुमच्या कीर्तनातून मंत्रमुग्ध केलेलं आहे. खरं तर आषाढी शुद्ध एकादशी ही जशी पंढरीच्या पांडुरंगाची मुख्य वारी आहे, अगदी त्याचप्रमाणे कार्तिक वद्य